सुनेचं भांडण ज्या दिवशी संपल त्या दिवशी नवरात्र साजरा होईल. मी फक्त सासवांना सांगणार नाही तर सुनबाईला सुद्धा सांगणार आहे. सासूनं सुनेमध्ये लक्ष्मी पाहावी आणि सुनबाईनं सासूमध्ये आई भगवती पाहावी. दोघींनी प्रेमानं परिवारामध्ये राहावं. ज्या घरामध्ये सासू सुनेचं प्रेम आहे त्या घरामध्ये इंद्राची संपत्ती, कुबेराची संपत्ती आणि इंद्राचं ऐश्वर्य त्या घरामध्ये नांदत असतं. हे समजून घेतलं पाहिजे. सुनेनं सुद्धा जबाबदारीनं राहायचंय. तुमच्या वडिलांनी तुम्हाला शिकव 1 लाख रुपये पगार कमावताय तुम्ही, मान्य आहे आम्हाला. तुम्ही खूप विद्वान आहात, तुम्ही खूप शिकलेले आहात, पण तुमच्या ज्ञानाचा उपयोग, सुनबाईला सांगते, सुनबाई ऐका, तुमच्या ज्ञानाचा उपयोग एका घराची 2 घरं करण्यासाठी करू नका, घर जोडण्यासाठी करा. तुमच्या माहेरचा झेंडा फडकल, माहेरचं कौतुक होईल. अरे काय सोन्यासारखं लेकरू घडवलं त्या आई वडिलांनी. जोपर्यंत घरामध्ये गोडवा नांदू शकत नाही तोपर्यंत माणूस सुखी राहू शकत नाही. लक्षात घ्या.